तर या महाराष्ट्रामध्ये अनेक अमंगल गोष्टींचा उदय झाला आहे। या महाराष्ट्रामधली संस्कृती रसातळाला लागेल। या महाराष्ट्रावरती संकट येत आहेत। ही सगळी संकट, या अमंगल प्रवृत्ती यावेळेला आपण या होळीमध्ये दहन करून टाकू, एवढीच आमची अपेक्षा आहे। हुकुमशाहीचं दहन करायला सुरुवात केली आहे का? संविधान वाचवण्यासाठी अनेक लोक संविधान वाचवणं ही काळाची, देशाची, राष्ट्राची नव्हे तर जगाची गरज। भारतातलं संविधान हे जगासाठी आदर्श संविधान आहे आणि हे सरकार, देशातलं सध्याचं सरकार हे रोज उठतंय आणि संविधानावरती एक घाव घालतंय। संविधान आज विकलांग झालेलं दिसतंय। हे सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा मान्य केलं आहे। या देशातल्या संविधानाला सगळ्यात जास्त धोका राज्यकर्त्यांपासून आहे। त्याच्यामुळे संविधान वाचवणं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। आणि संविधानावर जे हल्ला करतायत त्यांचे त्या होळीमध्ये दहन करणं हे आमचं कर्तव्य आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे। सर, कंगना रनावत को मंडी से पत्रकार परिषद घेतली। प्रकाश आंबेडकर यांनी काल पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंसोबतची आमची युती आता संपुष्टात आलेली आहे आणि याच्या पुढे 7 जागांवर आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ, त्यांना जर एक्सेप्ट असेल तर। आता म्हणजे महाविकास आघाडीतून आता प्रकाश आंबेडकर बाहेर पडले हे ऑफिशियली समजावं। प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर शिवसेनेची युती झाली त्याला जवळजवळ 1.5 वर्ष होऊन गेलं आणि ती अत्यंत चांगल्या हेतूनं झालेली युती होती। त्यात लोकसभेचा विचार झाला नव्हता प्रामुख्यानं। विधानसभा आणि महानगरपालिका या संदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे त्याच्याविरुद्ध एकत्र लढता येईल, ही तेव्हा 2 नेत्यांमधली भूमिका होती। आणि स्वतः माननीय उद्धव ठाकरे हे आंबेडकर भवनात जाऊन त्यांनी माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर ती घोषणा केली। तेव्हा या महाराष्ट्रामधल्या सर्व समाजामध्ये एक चैतन्याची लाट उसळली। ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं फार जुनं आहे, ते एकत्र आले, याचा आनंद महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला झाला। त्यावेळेला ही युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकारण जास्त करावं ही भूमिका होती। पण विधानसभा, महानगरपालिका या लेवलला, या स्तरावरती आपण काम करू असं साधारण ठरलं आणि उत्तम चर्चा, उत्तम संवाद या 2 नेत्यांमध्ये आणि 2 पक्षामध्ये झाला। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते त्यावेळेला अत्यंत आनंदी होते। आता माननीय प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी ही युती तोडल्याची घोषणा केली, हे दुर्दैव आहे। 2 नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं। जर युती करताना चर्चा झाली एकत्र, तर मग आपण दूर होताना सुद्धा एकत्र चर्चा झाली असती तर ते आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं। पण दुर्दैवाने तसं झालं नाही। प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत आणि आम्ही त्या संदर्भात, लोकसभेच्या संदर्भात त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। आम्ही त्यांना 4 जागांचा प्रस्ताव दिला। हा 4 जागांचा प्रस्ताव कायम आहे आणि आम्हाला आजही वाटतं की राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं या देशामध्ये मजबूत संविधानाचं, मजबूत लोकशाहीचं, ते संविधान आणि ती लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांच्यासारख्या डॉक्टर आंबेडकरांच्या वारसदारांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे। जागा वाटपात एखाद्या दुसऱ्या गोष्टी मागे पुढे होऊ शकतात, पण शेवटी आंबेडकरांबरोबरची युती हा फक्त राजकीय विषय नसताना भावनिक विषय आहे। आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकरजी म्हणजे बाळासाहेब आमचे हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील
कारण तमाम जनता या राज्यातली दलित, शोषित, वंचित त्यांच्या भावना या प्रकाश आंबेडकरांच्या निर्णयाशी जोडलेल्या आहेत. त्या सगळ्यांना वाटतंय आपण एकत्र येऊन संविधानाचं रक्षण केलं पाहिजे. शिवशक्ती हिंदी में बता आतापर्यंत बता टिकली, दीजिए प्रकाश शिवशक्ती आंबेडकर आणि ने भीमशक्ती आतापर्यंत टिकली, मात्र येणाऱ्या काळात आता शिवशक्ती आणि भीमशक्तीला घेऊन कशाप्रकारे पुढे जाऊ शकतो. बघा, शिवशक्ती म्हणजे एका व्यक्तीची शक्ती नसते आणि भीमशक्ती ही सुद्धा एका व्यक्तीची शक्ती नसते. महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे महाराष्ट्राची दोनच दैवत आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांना मानणारा मोठा वर्ग या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे. ही शिवशक्ती, भीमशक्ती, ह्या दोन्ही शक्ती मनाने एकत्र आहेत. जरी नेत्यांनी काही निर्णय घेतला असला तरी ह्या दोन्ही शक्ती आज एका भावनेने आणि मनाने एकत्र आहेत आणि त्याचा परिणाम तुम्हाला लोकसभा आणि इतर निवडणुकात दिसेल. सर हिंदी में बता दीजिए प्रकाश आंबेडकर ने जिस तरह से अलायंस तोड़ने की बात की, कैसे आगे ले जाए? ये एक तरफा निर्णय है प्रकाश जी का. हमने उनसे बातचीत का सिलसिला जारी रखा था. हमारी तरफ से उनको 4 सीट का प्रस्ताव दिया था और मुझे लगता है प्रस्ताव ठीक था. हम फिर भी उनके साथ और भी चर्चा करने के लिए तैयार थे और आज भी है. हम ये सब मानते हैं कि प्रकाश आंबेडकर जी यानी जो दलित, वंचित, शोषित, पीड़ित, पिछड़ा, अति पिछड़ा जो वर्ग महाराष्ट्र में भी है, वो चाहता है कि इस बार तानाशाही को हम खत्म कर देंगे. इस बार हम एक साथ मिलकर संविधान की रक्षा करेंगे और जो संविधान के दुश्मन है उनके खिलाफ हम एकजुट होकर लड़ाई करेंगे. ये पूरे समाज की धारणा महाराष्ट्र में है. इसमें दलित और अम्बेडकरी जनता भी है. सर बीजेपी की सीट्स अनाउंस हो चुकी है. नेशनल लेवल पे भी लोकसभा सीट्स के लिए ऐसे कहा जा रहा है कि कंगना रनौत को मंडी की सीट दी जाएगी और अरुण गोविल को मेरठ की सीट दी जाएगी लोकसभा की. कैसे? तो मैं क्या कर सकता हूँ? उनकी पार्टी क्या निर्णय होगा. वो किसी को भी चुनाव जीतने के लिए खड़ा कर सकते हैं. उनके पास अगर कोई राजनीतिक कार्यकर्ता नहीं होगा तो ऐसे लोगों को खड़ा करता है. तर शाहू महाराजांना सन्मानपूर्वक तुम्ही तिकीट दिले, मात्र उदयनराजे यांना 3 दिवस तात्काळात राहावं लागलं. कुठेतरी आज कुठे निर्णय झाला आणि त्यांना आम्ही कोल्हापूरच्या अजूनही कोणत्या चिन्हावर लढणार हे अजून फिक्स नाही आणि सांगितलं जाते की जर त्यांना लढवायचं असेल तर राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश करावा लागेल, पण ते भाजपमध्ये हे करून अडून कोण? उदयनराजे. हे पहा की महाविकास आघाडीनं कोल्हापूरचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना अत्यंत सन्मानानं आणि एकमतानं उमेदवारी दिली. आम्ही एकत्रित विचार केला. ती जागा खरं म्हणजे शिवसेनेची होती. तिथे शिवसेनेचे विद्यमान खासदार होते. कोल्हापूरला शिवसेना सातत्यानं 30 वर्षापासून लढते, लाखो मतं घेते, कधी जिंकले कधी हारले, पण आता विद्यमान जागा होती. पण जेव्हा ठरलं की शाहू महाराजांना त्या मतदारसंघातून आपण लढवायला हवं आणि एक महाराष्ट्राला संदेश द्यायला हवे, तेव्हा आम्ही क्षणाचाही न विचार करता ही जागा आमची आहे, आम्ही छत्रपतींसाठी ती जागा आम्ही दिली. त्यांनी कोणते चिन्ह घेऊ द्या, मला वाटतं त्यांनी काँग्रेसचं चिन्ह म्हणजे हात घेतलेलं आहे आणि त्यांचा सन्मान राहणं महाराष्ट्रात हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच 4 दिवसापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख जेव्हा कोल्हापूरला गेले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना जाऊन शुभेच्छा दिला आणि महाराष्ट्रातल्या आमच्या पुढल्या लढाईसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. हा सन्मानाचा भाग झाला. सर मुंबई साउथ आता आपण साताराचं जे म्हणताय, मला असं वाटतं की ती सुद्धा छत्रपती शिवरायांचीच गादी आहे. भारतीय जनता पक्षाला जर शिवरायांच्या गादीचा मान सन्मान अशा प्रकारे राखता येत नसेल किंवा त्यांना अपमानित केलं जात असेल, उदयनराजे असतील किंवा अन्य त्यांचे वारसदार असतील, तर त्याच्याबद्दल समाजाला त्यांनी सांगावं लागेल. मागे जेव्हा आमच्याकडून काही डिबेट झालं होतं या विषयावर, तेव्हा
आम्ही गादीचा अपमान केला वगैरे 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 हेच होते. पण उदयनराजे भोसले यांना 5-5 दिवस तुम्ही तिथे वेटिंगला ठेवता. वेटिंगला म्हणते मी छत्रपतींना सातारच्या. खरं म्हणते याचा विचार उदयनराजे भोसले यांनी करायला हवा. आम्ही कसं काय बोलणार? ते त्या पक्षाचे सदस्य आहेत. संजय निरुपम कह रहे हैं कि अरविंद केजरीवाल को इस्तीफा दे देना. मी ते मानतो. सर मुंबई साउथ सेंट्रल सीट के लिए हम सभी लोग इस संघर्ष की घड़ी में, इस अग्नि परीक्षा की घड़ी में केजरीवाल जी के साथ डटकर खड़े रहेंगे और है. सर मुंबई साउथ सेंट्रल सीट के लिए यूपीपी और कांग्रेस कहीं ना कहीं उसके लिए भी जो है वो सीट के लिए डिसीजन नहीं हो पा रहा है. यहाँ से वर्षा गायकवाड़, यहाँ से अनिल देसाई. कैसे देखते हैं इस चीज को? कौन जो होगा एमबीए की तरफ से जो मुंबई साउथ सेंट्रल के लिए आगे बढ़ेगा? आप एक ही सीट की क्यों बात करते हैं? महाराष्ट्र में 48 सीटें हैं ना. एक साथ सभी नामों की घोषणा होगी शिवसेना की. 1-2 नहीं होंगे. सर पर पहले तो उद्धव ठाकरे जी ने सांगली में अपना कैंडिडेट अनाउंस कर दिया था. अमोल कीर्तिकर को भी अपना कैंडिडेट अनाउंस किया है. तो आप अगर कह रहे हैं कि सारे नाम से अनाउंस आ जाएंगे ना एक साथ. लालू प्रसाद यादव ने अपनी बेटी उनसे किडनी लेकर टिकट बेचा, ऐसा भाजपा के नेता ने आरोप लगाया. पागल है उनका दिमाग और उनकी किडनी. उनका रिसर्च करना चाहिए. क्या ये आदमी है या जानवर है? एक बेटी ने अपने बाप की जान बचाने के लिए इतना बड़ा त्याग किया है. हाँ, और आप उस बेटी के और बाप के रिश्ते को इस प्रकार से जलील करते हो. यही भारतीय जनता पार्टी का संस्कार और संस्कृति है. सर केजरीवाल के बाद पंजाब के सीएम का नंबर आ सकता है. आम आदमी पार्टी खत्म करने की कहीं ना कहीं साजिश है. किस तरीके से देखते हो सर? भारतीय जनता पार्टी या मोदी शाह की राजनीति सिर्फ आम आदमी पार्टी को खत्म नहीं करना चाहती. इस देश में जितने भी प्रादेशिक पार्टियां हैं, रीजनल पार्टियां हैं, सबको खत्म करना चाहती है. चाहे शिवसेना हो, चाहे शरद पवार जी की लीडरशिप वाली नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी हो. हाँ, ऐसे बहुत सी पार्टी, डीएमके हो, तृणमूल कांग्रेस हो, सभी को खत्म करना चाहती है बीजेपी. लेकिन हम खत्म नहीं होंगे. हम बढ़ते रहेंगे और आपको हमारे पीछे पीछे भागना पड़ेगा. महायुतीमध्ये आता भाजपने मनसेला लोकसभाच्या पाठिंब्याच्या बदल्यात सुप्रीम कोर्ट ने फैक्ट चेक पे बड़ी रोक लगाई है. सर सरकार का सवाल पूछना क्या गलत हो सकता है? जो है उन्होंने आके एक मैसेज दिया जनता को कि अरविंद केजरीवाल अगर जेल में भी है फिर भी वो जनता के साथ है और उनका जीवन ही संघर्ष के लिए हुआ है. तो कहीं ना कहीं ये इमोशनल कार्ड. ये कौन सा इमोशनल कार्ड है? मैं उसे इमोशनल कार्ड नहीं मानता हूँ. अरविंद केजरीवाल जो एक फैमिली मैन है, उनकी पत्नी और बच्चे घर में है, वो अपने पत्नी के थ्रू ही अपना संदेश देंगे ना, और पार्टी के कार्यकर्ता के थ्रू देंगे. उसमें गलत क्या है? उसमें कोई गलत नहीं है. चलिए.